श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 25 जुलैला म्हणजे शनिवारी आलेली आहे मोठी आषाढी एकादशी. शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्त्वाच्या एकादशींपैकी ही जी देवशयनी एकादशी आहे तर ही खूप महत्त्वाची मानली जाते. तर बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला अत्यंत महत्त्वाचे स्थान हे दिले जाते. या दिवशी लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण या एकादशीचं व्रत करतात. व्रत करून या व्रताचं पालनसुद्धा करतात. जर आपण या एकादशीचं जर व्रत केलं तर वर्षभरातील सर्व एकादशींचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होतं. म्हणूनच बघा, अगदी लहान मुलांपासून लहानातून लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण ह्या आषाढी एकादशीचं व्रत करतात. बघा, हा जो दिवस आहे आषाढी एकादशीचा तर हा श्री हरी भगवान विष्णूंचा समर्पित असणारा दिवससुद्धा मानला जातो. तर या दिवसापासून भगवान श्री हरी विष्णू ते देवशयनी आषाढी एकादशीपासून ते प्रबोधिनी एकादशीपर्यंत प्रभू श्री भगवान विष्णू हे 4 महिन्यासाठी योगनिद्रेमध्ये जातात. तर या 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं. तर आषाढी एकादशीचं व्रत हे भक्तिभावनाने केले जाते. तर हा दिवस श्रद्धा समतेचे प्रतीक मानला जातो. त्याचबरोबर समृद्धीचे प्रतीकसुद्धा मानला जातो. या व्रतामध्ये सर्व देवी देवतांची तेज हे एकवटलेले असते. त्यामुळे जर हे व्रत जर केले तर सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते, ऐश्वर्य लाभते. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी सुद्धा मदत होते. कारण आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात. आणि सोबतच बघा, विठ्ठल नामाचा गजर जयघोष झालेला असतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल नामाचा जयघोष असतो. याच्यामुळे जे काही आपण या दिवशी सेवा करतो, उपाय करतो किंवा मग पारायण असेल तर याचं जे शुभफळ जे असतं तर ते आपल्याला लवकर मिळत असतं, तात्काळ मिळत असतं. तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी आपण उपवास नाही केला तरीसुद्धा चालणार आहे. परंतु प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी फक्त इथे एक लावायचा आहे दिवा. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांच्या नोकरीसाठी, आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा जो दिवा आहे तर आपल्याला लावायचा आहे. याच्यामुळे बघा, मुलांना काही नजरबाधा झालेली असतील, दोष असतील, मुलांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात. अडचणी दूर करण्यासाठी, त्याचबरोबर मुलांच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येण्यासाठी हा जो उपाय जो आहे तर तो आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे. तर हा जो उपाय आहे अत्यंत सात्विक आणि खूप प्रभावी ठरणार आहे. हा उपाय कधी करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, त्याचबरोबर उपाय केल्याने याचं फळ आपल्याला काय मिळणार आहे याची बरीच माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. तर हा जो उपाय जो आहे तर आपल्याला शनिवारी 25 जुलैच्या दिवशी सकाळी करायचा आहे किंवा मग तुम्ही संध्याकाळी करायचा आहे. सकाळी किंवा शक्य झालं तर तुम्ही सकाळी उपाय करण्याचा प्रयत्न करा किंवा मग संध्याकाळच्या वेळेला करू शकता. तर ही जी आषाढी एकादशीचा जो प्रारंभ असणार आहे तर हा 24 जुलैच्या दिवशी सकाळी 9:15 होणार आहे. आणि ही आषाढी एकादशीची जी समाप्ती असणार आहे 25 जुलैला सकाळी 11:25 होणार आहे. आणि बघा, उदय तिथीनुसार हे जे व्रत असणार आहेत, उपाय सेवा ज्या असणार आहेत, ह्या सर्व आपल्याला शनिवारी म्हणजे 25 जुलैच्या दिवशी करायच्या आहेत. त्यामुळे हा जो उपाय जो आहे तर हा सुद्धा आपल्याला 25 जुलैच्या दिवशी शनिवारी सकाळी किंवा मग संध्याकाळी करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला जर सकाळी करायचा असेल तर मग सकाळी तुम्ही 9:30च्या अगोदर, सकाळी 9:30च्या अगोदर करायचा प्रयत्न करायचा आहे किंवा मग संध्याकाळी तुम्ही 6च्या पुढे रात्री 9:30पर्यंत करू शकता. कारण या वेळेमध्ये बघा, लक्ष्मी ही खूप जास्त प्रसन्न आपल्यावरती असते आणि त्याचं आगमन, स्वागत हे होत असतं. वातावरणामध्ये सक्रिय लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे बघा, हा जो उपाय जो आहे तर तो 9:30च्या अगोदर किंवा मग संध्याकाळी 6 ते 9:30च्या वेळेत करू शकता. हा उपाय तुम्ही अगदी लहानातील लहान मुलांपर्यंत ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही करू शकता. मुलं मुली सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. किंवा मग तुमची मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी गेलेली असतील, नोकरीसाठी गेलेली असतील तरीसुद्धा हा उपाय करता येणार आहे. तर हा दिव्याचा उपाय जो आहे तर हा अगदी सोपा आहे. दिवा लावतो तेव्हा काय होतं तर दिव्याचा लख्ख प्रकाश हा असतो तर तो लख्ख प्रकाश आपल्या मुलांच्या सुद्धा आयुष्यामध्ये यावा
त्यांचा अंधार दूर व्हावा, तर त्यासाठी हा उपाय प्रत्येकाने आपल्या मुलांच्या आयुष्यातील समस्या दूर होण्यासाठी करायचा आहे. तर बघा, तुमची लहान मुलं असतील, ते सतत चिडचिड करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील, किंवा मग बघा बाहेरची व्यक्ती ची बाधा झालेली असेल, एखादी वाईट व्यक्तींची नजर आपल्या मुलांना लागते, किंवा मग मुलं सतत आजारी पडतात. तर अशी मुलांची बरेच अडचणी दूर करण्यासाठी, त्याचबरोबर मुलांचं अभ्यासामध्ये, शिक्षणामध्ये, त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना यश मिळवण्यासाठी, मुलांच्या कुंडलीतील दोष संकट निवारण होण्यासाठी हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे. तर उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी शनिवारी लवकर उठायचं आहे. तुमच्या मुलांना सुद्धा लवकर उठायचं आहे. त्यानंतर मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र, त्याचबरोबर हळद आणि गंगाजल टाकायचं आहे. आणि या पाण्याने मुलांना आंघोळ घालायची आहे. तुम्ही स्वतःसुद्धा आंघोळ करायची आहे. कारण आषाढी एकादशीला व्रतासोबतच स्नानाला सुद्धा खूप महत्त्व असतं. कारण बघा, पवित्र गंगेवरती स्नान करण्यासाठी चंद्रभागेच्या तीरे खूप असंख्य जे भाविक असतात, तर ते खूप गर्दी करत असतात. त्याच्यामुळे आपल्याला शुद्ध गंगाजलने आंघोळ करायची आहे. शक्य झाले तर मग चंद्रभागेमध्ये जाऊन तुम्ही आंघोळ करू शकता. त्याचबरोबर बघा, सकाळी उठल्यानंतर तुमच्या देवघरातील देवपूजा करायची आहे. तुमच्याकडे श्रीहरी भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मग मूर्तीवरती, मग विठ्ठलाची मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर मग तुम्ही फोटो स्वच्छ पुसून घ्यायची आहेत. आणि विठ्ठलाला किंवा मग श्रीहरी भगवान विष्णूंना तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. देवघरामध्ये धूप दीप लावायचा आहे आणि वातावरण प्रसन्न करायचं आहे. त्यानंतरच हा उपाय तुम्ही करू शकता. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे. मग दिवा कोणत्याही धातूचा घ्यायचा आहे. तुम्ही तांब्याचा घ्या, पितळेचा घ्या, स्टीलचा घ्या, अगदी तुम्ही मातीची पंती घेतली तरीसुद्धा चालणार आहे. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये शुद्ध गाईचं तूप हे घालायचं आहे. बघा, तूपच घालायचं आहे. तूप घालण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे खरंच तूप नसेल तर मगच तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता. परंतु तुम्ही जर तुपाचा दिवा लावला तर खूप जास्त प्रभावी ठरणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 9 लांब कापसाच्या वाती घालायच्या आहेत. तर 9 या संख्येमध्ये कापसाच्या वाती तुम्ही एकत्रित करून ह्याची एक वात तयार करू शकता, किंवा मग 9 वेगवेगळ्या वाती तुम्ही त्या दिव्यामध्ये घालू शकता किंवा लावू शकता. त्यानंतर बघा, तुम्हाला प्लेट किंवा मग एखादी वाटी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत, किंवा मग लाल पिवळ्या कलरच्या जर अक्षदा असतील तर तुम्ही अक्षदा ठेवायच्या आहेत. आणि त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फुल अर्पण करायचं आहे. आणि त्या तांदळावरती किंवा अक्षदांवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मुलांच्या हाताने ते दिवा प्रज्वलित करू शकता, किंवा मग तुम्ही स्वतः प्रज्वलित केला तरी चालणार आहे. आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा तुमच्या तुळशीपाशी दिवा लावायचा आहे. तर ही सर्व प्रोसेस तुमच्या मुलांकडून तुम्ही करून घेतली तरी सुद्धा चालेल, किंवा मग तुम्ही स्वतः हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर बघा, व्यंकटेश स्तोत्रमचं पठण तुम्हाला 16 वेळा करायचं आहे. आणि 1 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला पठण करणं जमत नसेल तर फक्त मग श्रवण करू शकता. त्यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी, श्रीहरी भगवान विष्णू आणि त्याचबरोबर विठ्ठलाला तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुमच्या मुलांच्या कुंडलीतील दोष दूर होण्यासाठी प्रार्थना करा. तसेच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करा. मुलांच्या नोकरीमध्ये यश प्राप्त होण्यासाठी, व्यवसायामध्ये भरभरून यश येण्यासाठी, प्रगती होण्यासाठी तुम्ही दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हाला विठ्ठलाच्या चरणी तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. जर शक्य झाले तर तुळशीपत्र अर्पण करण्याऐवजी तुम्ही तुळशीची माळसुद्धा विठ्ठलाच्या गळ्यामध्ये तुम्ही अर्पण करू शकता. तर ही जी सेवा आहे तर अत्यंत प्रभावशाली सेवा मानली जाते. त्याचबरोबर हा दिवा लावल्यानंतर 15 ते 20 मिनटं किंवा मग अर्धा तास हा दिवा तेवत राहील, तर याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे. जर दिवा विझला तर मनामध्ये कोणतीही शंका आणू नका. परत दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे. आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर बघा, तुम्हाला दिव्याला प्रार्थना करून नमस्कार करायचा आहे. तर असा हा उपाय जो आहे तर मुलांनी केला तरी चालेल, किंवा मुलांच्या आईवडिलांनी केला तरी चालणार आहे. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला गेलेली असतील तर मग फोटोवरून किंवा मग तुम्ही स्वतः हा उपाय करू शकता. तर असा हा प्रभावशाली उपाय जो आहे तर 25 जुलैच्या दिवशी आषाढी एकादशीला आवर्जून सर्वांनी करायचा आहे. धन्यवाद.